अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शनचा आर्थिक लाभ मिळण्याबाबत अखेर 3 मार्चपर्यंत मिळणार मोठी खुशखबर। सेविका 1 लाख, मदतनीस 75,000 मिळणार लाभ। 24 फेब्रुवारी अंगणवाडी आली लेटेस्ट अपडेट। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। 2 लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन। सध्या निवृत्तीवेळी सेविकेस 1 लाख आणि मदतनीसेस मिळणार 75,000 रुपये। 3 मार्चला मुंबईत मोर्चा। अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवेनिवृत्तीचे वय 65 वर्ष आहे। त्यांना निवृत्तीनंतर दरमहा 3,000 रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। 2025-26 या आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी 3 मार्चला राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा करणार आहेत। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात 553 प्रकल्प असून त्या अंतर्गत 1,10,591 अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत। केंद्राच्या 6% व राज्याच्या 40% निधीतून त्यांचे मानधन दिले जाते। आता शासन निर्णयानुसार सेविकांचे मानधन 10,000 रुपयावरून 13,000 रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन 5,500 रुपयावरून 7,500 रुपये आले आहे। 11 ते 20 वर्ष सेवा झालेल्यांना 3%, 21 ते 30% सेवा झालेल्यांना 4% तर 30 वर्ष सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना 5% मानधन वाढविले आहे। ही मानधन वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। चिमुकल्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या 1 लाख ते 75,000 रुपये मिळतात। त्यातून त्यांच्या वृद्धापकाळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे। त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे 2.25 लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे। राज्यातील अंगणवाड्यांची स्थिती। एकूण अंगणवाड्या 1,10,591, एकूण सेविका मदतनीस 2,21,591, सेविकांचे मानधन दरमहा 15,000, मदतनीसांचे मानधन 10,000। कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच। निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका सध्या एकरकमी लाभाअंतर्गत 1 लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास 75,000 रुपये दिले जातात। पण 65 वर्षानंतर निवृत्ती झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे। त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची आमची मागणी आहे। सूर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा असा आहे प्रस्ताव। राज्यातील अंगणवाड्यावरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 2,13,000 पर्यंत आहे। पण दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सेविका मदतनीस यांची संख्या 2 ते 3% आहे। त्यामुळे निवृत्ती पेन्शनसाठी शासनावर फार मोठा बोजा पडणार नाही। सेविकांकडून 1,500 तर मदतनीसांकडून 1 रुपये कपात करून शासनानेही त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा 3,000 रुपयापर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे। महिला व बालविकास विभाग सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक असणार आहे।